brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन. नारायण राणेंनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या मेळाव्यानंतर हे मोठे संकेत दिलेत. शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजप मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी कधीतरी थांबायला हवं म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत देऊन टाकलेत. बांधवांनो, मी अपेक्षा नाही पदाची करत. मी माहिती लिहून देईन की मला कुठलंही पद नको. या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या मी नड्डा साहेब बीजेपीचे अध्यक्ष, त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्या घरी गेलो. नड्डा साहेब, माझी विनंती आहे की तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका. मला माझा व्यवसाय करायचा आहे, जर कृपया सोडा मला. काय उत्तर द्यावं त्याने साहेबांनी? राणे जी, हम आपको छोड़ने वाला नहीं है. सर, दोन्ही मुलगे राजकारणात आले, आमचा व्यवसाय आहे, मुझे मालूम नहीं छोड़ने वाला नहीं. आप बैठो, चहा पी के जाओ. हे राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपीचे. मला स्वार्थ नाही पदाचा. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. ही घोषणा करतानाच नारायण राणेंनी निलेश आणि नितेश राणेंच्या अंतर्गत वादाच्या चर्चेवरूनही स्पष्टीकरण दिलं. दोघेही चांगलं काम करतायत, कोणतेही मतभेद नाहीत. नांदा सौख्य बरे म्हणत नारायण राणेंनी दोन्ही मुलांना भाषणातूनच आशीर्वाद दिला. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान, राजकारणात एक कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आत्ताही आली. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन. चांगलं नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात. निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम. मुख्यमंत्री भेटतात, मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे आणि सभागृहात निलेशही चांगला. बरं आहे, मला अभिमान वाटतो. नारायण राणे या मेळाव्यात बोलताना शिलेदारांनाही विसरले नाहीत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच मी मोठा झालो, माझ्या मनात अशा अनेक कार्यकर्त्यांनी घर केले म्हणत राणेंनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले. कोणालाच वाटलं नव्हतं नारायण राणे आमदार कोकणातून होईल. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली, त्यात काही मुंबईची आहे, मी डोळ्यांनी पाहिलंय. आजही ते आहेत. आजही माझ्या मनात त्यांनी घर केलंय की माझ्यासाठी जी कष्ट घेतली, मेहनत घेतली, प्रेम घेतलं, त्यात एवढं संसार पाहिला नाही, पण माझ्या निवडणुकीत स्वतःला होऊन घेतलं. असे अनेक. नारायण राणेंची कारकीर्द वादळी राहिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप अशा तिन्ही पक्षातलं राणेंचं काम गाजलं. स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी राजकारणात प्रयोग करून पाहिला. आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते केंद्रीय मंत्री असा त्यांच्या वाटचालीचा आलेख चढत्या क्रमाचा राहिलाय. पण नारायण राणे अधिक लक्षात राहतात ते त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे आणि समोर असलेल्या कुणालाही थेट भिडण्यामुळे. मग समोर ठाकरे असले तरीही. आता तोच आक्रमक चेहरा राजकारणातून निवृत्त होणार आहे. खासदारकी संपताच नारायण राणेंच्या निवृत्तीबाबत भव्य कार्यक्रम होऊ शकतो. तिथंच अधिकृत घोषणा होईल. पण राणेंनी कधीतरी थांबायला हवं म्हणत यावर आता शिक्कामोर्तब केलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.